शेतकरी मित्रांनो नमस्कार. खरं तर आज आपण बऱ्याच आपले व्हिडिओ टाकतो आपल्या चॅनलला. शेतीतले सक्सेस स्टोरी पण टाकतो, कुणाला किती उत्पन्न मिळालं ते पण टाकतो, किंवा शेतीचं संगोपन किंवा त्यात काय काय आपण काम करतो ते पण टाकतो. पण आजचा जो व्हिडिओ टाकतोय तो खरं टाकण्याचं म्हणजे मनावर दगड ठेवून व्हिडिओ टाकतोय आपण. कारण की हे जे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे ते कोणत्याच शेतकऱ्यासाठी चांगली गोष्ट नाही. आता आज तारीख आहे 4 एप्रिल 2026. आता आपल्याला माहिती आहे बऱ्यापैकी ह्या मागच्या 15-20 दिवसापासून किंवा एक महिन्यापासून संपूर्ण महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी अवकाळी पावसानं धुमाकूळ घातला आहे. काही ठिकाणी गारपीट झाली आहे, काही ठिकाणी वादळी पाऊस झाला आहे, बऱ्याच शेतकऱ्यांना नुकसान झालं आहे. तर आम्हाला वाटत होतं काल रात्रीपर्यंत, म्हणजे काल रात्री 9:30 वाजेपर्यंत आम्हाला वाटत होतं की बाबा आम्ही यापासून हे जे निसर्गाचा हे आहे रोष आहे त्याच्यापासून आम्ही वाचलो असं आम्हाला काल 9:30 वाजेपर्यंत रात्री वाटत होतं. पण 10:30-11च्या दरम्यान जो आमच्याकडे पाऊस आला, गारा आल्या, वादळ आलं, त्यात खूप जास्त शेतकऱ्यांचं नुकसान झालं. वैयक्तिक आमचं तर आंब्याच्या बागेचं खूप नुकसान झालंय. पण आज आमच्याच गावातले आज एक शेतकरी आहेत विठ्ठल नवले, त्यांच्या आज आपण डाळिंबाच्या प्लॉटमध्ये आलो आहोत. तर आपल्याला तुम्ही बघू शकता की सध्या आता आमचं हे जर म्हटलं सांगोला म्हटलं तर डाळिंबासाठी फेमस आहे, आणि ही सध्या मालावरची बाग आहे. आणि ह्या बागेचे सध्या काय हाल झाले तुम्ही सगळीकडे बघू शकता. पूर्ण झाडं उपसून पडलेत म्हटलं तरी चालतील. तर भाऊ सर्वप्रथम तुमचं नाव आणि पत्ता सांगा. विठ्ठल महादेव नवले, गाव एकतपूर, सांगोला तालुका, जिल्हा सोलापूर. आता भाऊ तुमच्या आपण डाळिंबाच्या प्लॉट मध्ये उभे आहोत. हा किती एकराचा प्लॉट आहे? 4 एकर प्लॉट आहे. टोटल झाडाची संख्या किती आहे? 2000 आहे. 2000 झाडाची संख्या आहे. आणि आता जे तुमचं नुकसान झालंय काय काय झालंय आता सध्या बागेत? त्या जी काय डाळिंब उपसून पडले बर, त्याची डाळिंब वाळून जाणार आहे ती, बर. किंवा डॅमेज होणार आहे ती. बर. आणि जी राहिली हा, त्याला गाराचा मार लागून बर ती बी डॅमेज झालेला माल आहे सगळा. बर एक ही डाळिंब यात उपयोगाच नाही. आता ही सगळं 100% ही बाग फेल गेलेली आहे. बर. आणि ह्यामुळं लय मोठं नुकसान झालेलं आहे. 40-50 टनाचा मालाचा पाक सत्यानाश झाला आहे. याच्यामुळं लय अडचणीत आहे सध्या आम्ही. बर, म्हणजे जवळ तुमची 2000 झाड आहेत. 2000 झाला तेव्हा. आणि आज जर आपण बघितलं तर बरीच झाडे जी आहेत ती पूर्ण उपसून पूर्ण खाली पलटी मारलेत. त्यामुळे जी हा माल आहे जो खाली आता जमिनीला टेकलेला माल आहे तो तर सगळा खराब झालेलाच आहे. पण जो वरचा माल आहे ज्याला पूर्ण आपण आता हे जर झाड बघायचं झालं, हे जो वरच्या भागात पूर्ण गारांचा मार बसून हे वरून पण सगळे फळ सडून गेले, सडून गेलेत किंवा खराब झालेत पूर्ण. आणि अजून ह्याच्या पुढचं जर झालं, आता ही झाडं उपसून पडल्यामुळं ह्या पुढच्या वर्षी बाबा आपण ह्या वर्षी झालेला खर्च रिकवर करून आपण म्हणलं तर आता पुढच्या वर्षी झाडं राहणार नाहीत. त्यामुळे एखाद्या शेतकऱ्याला कसं एखाद्या रात्रीत आयुष्य कसं बदलतं ते आज आपण इथं समजू शकतो. की भाव आता जवळजवळ आता बाग बघतोय आपण, एका झाडाला किती माल होता? 25 ते 30 किलो माल होता एका झाडाला. एका झाडाला 25 ते 30 किलो माल होता. म्हणजे कमीत कमी 1 कॅरेट पासून पुढं. किती वर्षाची बाग आहे ही? 7वं पीक आहे आमचं. 7वं पीक आहे. म्हणजे बाग मोठी आहे. तुम्ही जर फळं बघितली ही तुमच्या लक्षात येतील. आता हे आपल्याला वाटतंय ही फळं आता झाडावर आहेत, पण हे जर फळं आपण जवळून बघितली तर आपल्या लक्षात येईल. या भाव इकडं की एक ना एक फळ पूर्ण डॅमेज झालं आहे. आता हे झाड उभं आहे तर ह्याचं जर आपण बघितलं तरी अशा पद्धतीनं पूर्ण गारांचा जो मार बसलेला आहे, गारांचा मार बसलेला आहे तो पूर्ण सडलेला आहे. फळं जी आहेत ती सगळी डॅमेज झालेली आहेत. तर एखाद्या रात्रीत कसं एखाद्याचं आयुष्य बदलतं हे आपण बघतोय. तर मला सांगा भाऊ, आता ह्या बागेत जवळजवळ आता ह्या पिकाला तुम्हाला किती खर्च आला होता? खर्च 15-16 लाख रुपये खर्च आहे. 15-16 लाख रुपये खर्च आला होता. आणि आता आपण बघतो की त्यांचा संपूर्ण जो प्लॉट आहे तो त्यांनी क्रॉप कव्हरच्या साह्याने, म्हणजे आता सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत, फळाला ऊन चट्टा पडू नये किंवा तेलकट कमी यावं या दृष्टिकोनातून ह्याला कागदाला किती खर्च आला तुम्हाला झाकायला? कागदाला खर्च 2-2.5 लाख रुपये गेले कागदाला. 2-2.5 लाख कागदाला नुसते. बर. सोमा, आता मला सांग, आता हे सोमनाथ नवले भाऊंचा मुलगा आहे जो या बागेचं व्यवस्थापन करतो. सोमा, आता जवळजवळ किती टन माल निघाला असता सध्या ह्या वर्षी? 20 ते 25 किलो झाडा आवरेज निघाल तर 30 ते 35 टन माल निघाला. 30-35 टन, कमीत कमी 30-35 टन माल निघाला असता. काही झाड तुझे 30-40 किलोचे पण आहेत. आणि आता सध्या जो बाजारभाव आहे, चालू बाजारभाव काय रेट आहे? 150 रुपये चालू आहे.
बरं 150 किलो पासून पुढे चालू आहे. 100 रुपये बरं 150 रुपये किलो प्रमाणात चालू आहे. म्हणजे यावर्षी एकंदरीत जर आपण आता एक 30 टन जरी माल पकडला, कमीत कमी 30 टन जर माल पकडला आपण, रेट अजून जरी कमी झाले तर 100 रुपये जर पकडला तर 30 लाख रुपये नुकसान आहे. जवळजवळ 30 लाख रुपये हे नुकसान आहे. आणि शिवाय तुम्ही केलेला जो खर्च आहे तो नुकसान तो जवळजवळ 15 लाख, म्हणजे जवळ 45-50 लाखाचा तुम्हाला ह्या वर्षी फटका बस. बसणार आहे. तर तुमची सरकारकडे काय मागणी राहील? काय सरकारने आमचं नुकसान भरपाई द्यावं एवढीच मागणी आमची, दुसरी काय मागणार आम्ही सरकार. कारण की एवढं कष्टानं उभा केलंय, तर नक्कीच जी वेळ आज तुमच्यावर आली आहे ती वेळ कोणत्याही शेतकऱ्यावर येऊ नये हीच आपण ईश्वरचरणी प्रार्थना करू. आणि तुमचं जे काही इथं नुकसान झालेलं आहे त्या नुकसानातून तुमची उभारी व्हावी, त्यासाठी ईश्वरचरणी आपण प्रार्थना करू की तुम्हाला पण त्याचं बळ मिळावं आणि तुम्ही लवकरात लवकर तुम्हाला शासनाकडून योग्य ती मदत व्हावी आणि तुमची नुकसान भरपाई व्हावी. तसेच तुम्ही इतर पिकं घेऊन पुढच्या येणाऱ्या काळात तुम्हाला चांगलं उत्पन्न मिळून तुमचा जो काही यावर्षी झालेला नुकसान आहे ते तुमचं भरून निघो. धन्यवाद.